हाय हॅलो नमस्कार मंडळी. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच. तुम्ही त्या फर्स्टवाल्या व्हिडिओला म्हणजेच पार्ट 1च्या व्हिडिओला खूप प्रेम दिलं. 1.6K पर्यंत माझी पहिली स्टेप 1.6K पर्यंत पोचली. म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी सेकंड पार्ट अपलोड केला आहे म्हणजे करणार आहे. सो तो अपलोड केला आहे मी आता. पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. ज्याच्यात तिकडचे जे रहिवाशी होते त्यांना मी बरेच क्वेश्चन्स केलेले आहेत. त्यांनी प्रॉपर उत्तरं दिलेली आहेत. म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल की ती खरोखर आहे गोष्ट की ती अफवा होती किंवा काय. सो नक्की बघा पुढचा व्हिडिओ आणि जरासं सबस्क्राईब करा यार. मी विजय दिनकर साटम, ह्या गावाचा ग्रामस्थ. आणि आम्ही ह्या गावामध्ये पहिल्यापासून आम्ही इथे वस्ती लावली संपूर्ण. आमच्या गावामध्ये एक गणपती देवस्थान म्हणजे गणपतीचं एक मंदिर आहे. आणि आमचा गाव पूर्ण पंचकोशीमध्ये एक गाव एक गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. तर या एक गाव गणपतीचं अशी कथा आहे की आमच्या गणपती मंदिरामध्ये जे कोळी गावचे जे ग्रामस्थ आहेत ते गणपतीच्या आमच्या घरामध्ये कुठे फोटो लावत नाहीत, काय लग्नपत्रिकेवरती फोटो छापत नाहीत किंवा ते फोटो जवळ आपल्या गणपती ठेवत पण नाहीत. ह्याच्यामागे उद्देश एकच आहे की गणपतीचा फोटो कुठेही पडू नये आणि त्याचं पावित्र्य कायम राहावं, हा त्याच्या मागचा उद्देश असतो आमच्या त्याच्यामध्ये. आणि हा उद्देश आपले गणपती बाळ गंगाधर टिळकांनी जो उद्देश केला होता पहिला, ज्या उद्देशाने गणपती उत्सव चालू केला तो उद्देश आम्ही अजूनपर्यंत पाळतो. टिळकांनी उद्देश चालू केला की संपूर्ण लोकांना एका ठिकाणी येण्यासाठी तो उद्देश चालू केला गणपती उत्सव. आणि तोच उद्देश आम्ही आता अजूनपर्यंत ह्या कोळी गावामध्ये पाहतो. आणि गणपतीच्या दिवशी गणपती उत्सवामध्ये संपूर्ण गावाची मंडळी, इव्हन आजूबाजूच्या गावातली पंचकोशली सगळी मंडळी एका ठिकाणी येऊन फक्त एकच गणपती मंदिर पुजतात. घरोघरी गणपती आम्ही आणत नाही. ओके. आणि लोकांचा असा गैरसमज आहे की म्हणजे गैरसमज आहे की अफवा आहे ती मला माहिती नाही, पण असं म्हणतात की इकडच्या गणपतीचा फोटो काढला तर लोकांचे ऍक्सिडेंट होतात किंवा काहीतरी वाईट घडतं त्यांच्यासोबत. तर ते खरी गोष्ट आहे का? आणि असे 2-3 केसेस माझ्यासमोर घडलेले आहेत की त्यांनी मला सांगितलं की मी तिकडचा फोटो काढला आणि माझं एक तर फोन बंद पडलाय तरी नाही तर एक तर ऍक्सिडेंट तरी झाला. तर ही गोष्ट खरी आहे का? नाही, असं काय नाही. याच्यामागे प्रत्येकाचा व्यक्तिगत अनुभव वेगळा आहे. ज्याला हा अनुभव येतो तसंच करतं. पण जनरली ही प्रथा आहे. आमच्या गणपती मंदिर म्हणजे गणपती फोटो कुठे छापणार नसल्यामुळे लोकांच्या मनामध्ये पण एक भीती आहे की गणपतीचा फोटो बाळगला की आपल्याला असं होतं, काही ती दुर्घटना घडते वगैरे असं सगळ्यांचं होतं. पण मी याला सहमत इतकं नाही आहे. पण लोकांची प्रत्येकाची भावना आहे ही मनातली. आणि जेव्हा हा गणपती स्वयंभूच्या रूपाने इथे आला तेव्हा म्हणजे कधी आला आणि किती वर्ष झाली या गोष्टीला? आणि काय गोष्ट म्हणजे देवाने येऊन काय म्हणजे प्रॉपर? नाही, असं काय माहिती, पहिला इथे छोटं मंदिर होतं, एक गणपतीचं छोटं मंदिर होतं. हा गणपती आमचा जो ह्याला जवळजवळ 600 वर्षाची मागील 600 वर्षापासून गणपती आहे. स्टार्टिंगला जेव्हा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक छोटं मंदिर होतं गणपतीचं. छोटं मंदिर होतं. नंतर मग करत छोटं मंदिराचं एकदम कौलारू मंदिर बनवलं गेलं. सगळे लोक ते एका ठिकाणी यायचे, सर्व गुजगोष्टी करायच्या, काय करायचे काम असं गोष्टी करायच्या. आणि नंतर हळूहळू त्याचे प्रगती होऊन हळूहळू कालपरत्वे त्याचं आता ह्या मंदिरामध्ये रूपांतर झालेलं आहे. ह्या मंदिराला 600 वर्षाची परंपरा आहे. 600 वर्ष. आणि तुम्ही गणेश चतुर्थीला काय करता? मी ऐकलंय की गणेश चतुर्थीला आपण विसर्जन पण नाही करत गणपतीचं. मग काय म्हणजे गणपतीच्या उत्सवामध्ये आणि गणपतीचे 11 दिवस जे आहे अनंत चतुर्थीपर्यंत संपूर्ण पूजा अर्चा आमच्या मंदिरामध्ये होते पुरे. आम्ही घरी गणपती नसल्यामुळे संपूर्ण पूजा ही गणपती मंदिरात होते सगळे. आणि गणपती मंदिरामध्ये विसर्जन करताना आम्ही फक्त गणपती मंदिराची मूर्ती आम्ही तिथेच ठेवत असतो. आमची पाषाणी मूर्ती आहे काय जगाची. आम्ही गणपतीचं निर्माल्य ते निर्माल्य आम्ही सगळं गोळा करतो या ठिकाणी आणि त्या निर्माल्याचं आम्ही नदीमध्ये विसर्जन करतो. ओके. आता प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरात एक छोटीशी म्हणजे आपण सगळी सुरुवात गणपतीपासूनच करतो. तर प्रत्येक जण घरात छोटीशी मूर्ती तरी ठेवतच. इव्हन मुंबईला म्हणा किंवा बाकीच्या घरोघरी गणपतीची मूर्ती असतेच. ह्या गावात मग कोणाच्याच घरात एकही मूर्ती नाही गणपतीची? नाही. आमच्या कोळीचे जे ग्रामस्थ आहेत किंवा कोळीमधून दुसऱ्या ठिकाणी सुखवस्तीला राहायला गेलेत ते पण मूळ सण त्याचं हेच असल्यामुळे ते घरामध्ये कधी गणपतीची मूर्ती ठेवतच नाहीत. विशिष्ट आहे याच्यामध्ये. आणि आमची पहिल्यापासून ही परंपराच आहे ती की गणपती मंदिर फक्त गणपती मंदिरच पुजायचा.
म्हणजे हा तुमचा नियम बनलेला आहे. ओके. आणि तुमचा एखादा किस्सा सांगा या गणपतीच्या म्हणजे देवळाशी काहीतरी किस्सा असणार ना, अनुभव वगैरे, किंवा तुम्हाला असं भास झाला असणार की नाही बाप्पा इकडेच आहे, असं काही किस्सा, अनुभव किंवा कोणती मजेशीर गोष्ट. मजेशीर गोष्ट म्हणजे असं बरेच लोक म्हणजे आमच्या नॉट ओनली म्हणजे जसं ते आपलं गणपतीपुळेचा गणपती आहे, गणपती तिथे पण तसं नवसाला पावणारा गणपती आहे. तसं आपण आमचा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ह्या पंचक्रोशीमध्ये हा एक म्हणजे नवसाला पावणारा गणपती मला हरकत नाही त्याला. बरेच लोक आपल्या श्रद्धेने त्यांच्याकडे येतात, आपली मागणी नवस बोलतात, त्याच्यामध्ये काय आपली इच्छा असेल तर वरून दाखवतात आणि बऱ्याच लोकांना त्याचा चांगला अनुभव आलेला आहे. ओके. मग तुम्हाला अनुभव आलेला असं कोणता आहे, म्हणजे तुमचा पर्सनल अनुभव की नाही बाबा माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे, किंवा मला असा भास झालाय की बाप्पा आहे इथे, तो शिक्षा देतोय किंवा तो चांगलं करतोय, असं काही? माझ्या बाबतीमध्ये मला तर माझी पूर्ण श्रद्धा गणपतीवरती आहे. आणि गणपती आपण म्हणतो प्रथम पूज्य गणपती असतो आपला, त्याच्याप्रमाणे माझी पहिली पसंती ही ओम गम गणपतीला असते. आणि मी गणपतीला माझी इच्छा पूर्ण दाखवली संपूर्ण की बाबा माझी अशी इच्छा पूर्ण करशील बाबा तू, तर मग ठीक आहे, म्हणजे मला ते आनंदच होईल म्हणजे त्याची. तर मी गणपतीला इच्छा केली होती, मी एक वेळ अशी म्हणजे केली की मला गॅजेटेड ऑफिसरची एक रँक मिळाली पाहिजे. आणि तशी मला गॅजेटेड ऑफिसर रँक मिळाली. रिटायरमेंट होतो, मी गॅजेट ऑफिसर होतो आणि तिथे मग त्या पोस्टवर मी रिटायरमेंट झाली. माझी महत्वाची इच्छा गणपती पूर्ण केली. अरे वा वा. आणि आता बरेच म्हणजे आजची जी पिढी आहे ती फक्त फोटो काढण्यापुरती किंवा असं काही म्हणजे टाइमपास करायला म्हणून किंवा वेळ घालवायला म्हणून येतात मंदिरात, किंवा इव्हन आताही तुम्ही पीओपीचे गणपती बघता. पीओपीचे गणपती पण त्याची हालत नंतर जेव्हा विसर्जन होतं त्याची हालत कशी असते हे तुम्हालाही माहिती आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता? माझं तर याबद्दल स्पष्ट मत आहे, पीओपीच्या म्हणजे पूर्णपणे बंदी झाला पाहिजे. पीओपीच्या मूर्ती ज्या आहेत या पर्यावरण स्नेही नाहीत मुख्य म्हणजे, कारण हा पीओपी जो पदार्थ आहे तो डिस्पोज होत नाही. आणि अशा मूर्ती जर आपण विसर्जित केल्या पाण्यामध्ये तर त्याचा डिस्पोज होत नाही आणि तसे औषध तसे जातात आणि त्याचं पावित्र्य असतं ना ते त्याच्यात नष्ट होतं. मुंबईला कसं असतं सर की एवढे मोठमोठे 15 फुटाचे म्हणा 10 फुटाचे म्हणा असे गणपती बसवतात, त्याचं विसर्जन पण ते लोक करतात, पण ते तुम्हाला योग्य वाटतं का? नाही, मी त्या मताशी सहमत नाही. मूर्ती केवढी असू दे, मूर्ती छोटी असू देत की मोठी असू देत, माणसाच्या मनात भाव महत्वाचा असतो. भाव ज्याच्या मनात भाव असतो त्यालाच गणपती पावतो बरोबर. ज्या म्हणजे नाही भाव आणि देवाला पाव ह्याच्या बोलण्यामध्ये काय अर्थ नाही. ज्याला भाव असेल त्यालाच त्याचा अनुभव येणार. ही जेव्हा स्वयंभू मूर्ती आली तेव्हा एक पाषाण बनवून आलेली की ती पूर्ण आकार घेऊन आलेली? नाही, पूर्ण पाषाणीच मूर्ती होती. पाषाणी, मग त्याला तुम्ही आकार दिला म्हणजे स्वयंभू मूर्ती तशी होती. ओके. म्हणजे मूर्ती अशी होती म्हणजे झाडाच्या मुळामध्ये होती मूर्ती, याच्यामध्ये स्वयंभू झाडा मूर्ती. ती बघता बघता ते आमच्या लक्षामध्ये आली की बाबा अशीची मूर्ती आहे म्हणून. मग ते आम्ही घेऊन तिथे जी स्थापना केली मूर्तीची. मग ते सुरुवातीला छोटंसं मंदिर होतं, नंतर मग ते हळू प्रगती करत मग आम्ही आता या मंदिराची असं मोठं मंदिर बांधलं. एक शेवटचा प्रश्न की तुम्हाला जर आजच्या पिढीला काही बोलायचं असेल की आता तुम्हालाही माहिती आहे, वर्सलची पद्धत माहितीच असेल तुम्हाला की लोक एक ओझं म्हणून गणपतीला स्थापन करतात की नाही बाबा ही परंपरा आलेली आहे तर आम्हाला स्थापन करावीच लागणार, नाही तर मग बाप्पा शिक्षा करेल किंवा काय, एका भीतीने किंवा एक ओझं म्हणून ते लोकांनी वर्सलची पद्धत चालू केली ज्याच्याने माणसं तुटावतात सुद्धा, की म्हणजे माणसं जोडलीच जात नाही. पहिले कसं जॉईंट फॅमिली असायची, त्याबद्दल तुम्ही त्या वर्सल बद्दल काय बोलू शकता आणि आजच्या पिढीला तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे? आजच्या पिढीला सांगायचं झालं तर मला तर असं वाटतं की आताची पिढी जी आहे ना ही डिजिटल पिढी आहे, ती देवधर्माला जास्त मानत पण नाही असं माझं स्पष्ट मत आहे. कारण त्यांचा आज सध्याच्या याच्यामध्ये मला वाटतं धार्मिक याच्या कामापेक्षा तुम्ही जे कर्म करता त्याला फार महत्व आहे. जसं कर्म तसं तुम्हाला फळ मिळतं. चांगलं कर्म केलं तर तुम्हाला चांगलं फळ मिळेल, वाईट कर्म केलं तर वाईट फळ मिळेल. ह्याच्यामध्ये देवाचा काय संबंध? देव तुझं भलं पण करत नाही आणि तर तुम्हाला दुःखही देत नाही. सगळं हे माणसाचं आयुष्य जे असतं ते तुमच्या कर्मावरती अवलंबून असतं. चांगल्या कर्माला चांगलंच फळ. देव तुमचं कोणाचं वाईट करत नाही की तो भलंही करत नाही, पण तुमच्या मनामध्ये भाव असला चांगला तर तुमचं नेहमीच भरवत होतो. आणि इथे जे देवीचं आहे ते नक्की काय आहे? म्हणजे हे आमचं मूळ पुरुषच आहे. म्हणजे काय? म्हणजे आमचा स्थानिक इथला मूळ पुरुष जो असतो ना, ओके, म्हणजे 7-8 जनरेशनच्या अगोदरचा ओके मूळ पुरुष इथला, ओके, मूळ पुरुष स्थान आहे. अच्छा, महापुरुष. त्या पुरुष
म्हणजे ती वारुळ आहे की काय आहे ना? नाही, वारूच आहे त्यातमध्ये. अच्छा वारुळ. हा. अच्छा चालेल सर, थँक्यू सो मच. तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं. धन्यवाद मॅडम.